नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी रोडवरून घरी येत असते, कारण शर्वरीच्या घरून ती रोडने येत असताना मात्र गुलाबदादा तिकडे येताना जानकीला रोडवर दिसतात. तेव्हा ते बाईकवरून जात असतात, परंतु बाईकचं ब्रेक हे फेल असल्यामुळे गुलाबदादा इकडे तिकडे अशी त्यांची बाईक पळत असते. तेव्हा मात्र आता जानकीचे लक्ष जाते. जानकी जोरात गुलाबदादांना आवाज देते, परंतु गुलाबदादांना काही आता ब्रेक दाबता येत नाही आणि त्यांची गाडी भरधाव वेगाने इकडे तिकडे अशी पळत असते. तेव्हा मात्र जानकी जोरात आवाज देते, तर गुलाबदादा आता पुढे जाऊन खाली पडतात. तेव्हा आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी जोरातच गुलाबदादा ओरडत आता दादांजवळ धावतच येते आणि आता देवकृपेने मात्र गुलाबदादांना काही असं लागलेलं नसतं, कारण ते वाचलेले असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की गुलाबदादा, आणि त्यांना हाताला धरून ती उठवते. त्यांच्या अंगावर जी काही गाडी पडलेली असते तर जानकी स्वतः आता ती गाडी बाजूला करते, कारण गुलाबदादांच्या पायावर गाडी पडलेली असते आणि एक मोठा अपघात होण्यापासून टळलेला असतो. तेव्हा आता गुलाबदादांना थोडासा त्रास होत असतो, तर जानकी खूप घाबरते. विचारते की गुलाबदादा काय होतं, काही त्रास होतो का तुम्हाला? आणि काय हो गुलाबदादा, तुम्ही असे कसे पडले? मी तुम्हाला हाक मारली होती, तुमचं लक्ष कुठे होतं? मी तुम्हाला आवाज दिला होता. तेव्हा आता गुलाबदादांच्या बोटाला थोडंसं लागलेले असते. ते म्हणतात की वहिनी साहेब, अहो मी ब्रेक दाबण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ब्रेक तर अगदी दाबतच नव्हते, फेल होते. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो गुलाबदादा, असे कसे ब्रेक लागले नाही? म्हणून आता गुलाबदादा आणि जानकी गाडीला धरून आता वर असं उभं करतात. तेव्हा आता गाडी खाली पडलेली असते. पूर्णपणे आता गाडीची अशी वाईट दुर्दशा होते. तेव्हा आता जानकीच गुलाबदादावर ओरडते की गुलाबदादा, अहो तुम्हाला गाडीची व्यवस्थित वेळेवर सर्व्हिसिंग करता येत नाही का? असे कसे ब्रेक फेल झाले होते? गुलाबदादा म्हणतात की बहिणी साहेब, अहो आत्ताच मी सर्व्हिसिंग करून घेतली होती, जेव्हा सगुणाने मी बाजारात गेलो होतो तेव्हाच 2-3 दिवसापूर्वी. मग कसे काय हे ब्रेक फेल झालेत खरंच काय माहिती. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो असे कसे होतील? आणि गुलाबदादा, तुम्हाला लागलं तर नाही ना फार? तुम्ही ठीक आहेत ना? डॉक्टरांना बोलू का? तेव्हा आता गुलाब म्हणतो की नको नको, मी ठीक आहे बहिणी साहेब. तेव्हा गुलाबदादा आता चेक करतात, तर कोणीतरी आता ती वायर तोडल्याचे गुलाबदादांना समजते. ते आता जानकीला दाखवतात. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो असं कसं होईल? कोण कशाला आता ही वायर तोडेल? अहो उंदराने कुरतडली असेल. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की नाही वहिनी साहेब, अहो कोणीतरी तोडून काढलेली दिसते ही. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो असं कसं? आणि जेव्हा जानकी सुद्धा बघते आणि जानकी सुद्धा म्हणते की हो ना गुलाबदादा, अहो कोणीतरी वायर ही तोडल्यासारखी दिसते, अगदी तोडूनच काढल्यासारखी वाटते. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो, जेव्हा वायर तुटली जाते त्यामुळेच ब्रेक लागले नव्हते. तेव्हा आता जानकी विचारते की अहो असं कोण करेल? कोण ही वायर तोडेल? गुलाबदादा म्हणतात की मला सुद्धा नाही कळत वहिनी साहेब. तेव्हा आता जानकी परत विचारते की मला एक गोष्ट सांगा बरं, दिवसभरात नक्की काय घडले? तुम्ही बाईक सोडून कुठे गेला होतात का? आणि काही असं तुम्हाला संशय येतो का? तेव्हा आता गुलाबदादा आठवतात आणि म्हणतात की वहिनी साहेब, तुम्ही मला सांगून गेला होतात ऐश्वर्या मॅमला आता किचनमध्ये येऊन द्यायचं नाही. तेव्हा आता घडलेला सर्व प्रकार गुलाबदादा जानकीला सांगतात की जेव्हा मी ऐश्वर्या मॅडमला किचनमध्ये येण्यासाठी अडवले तर त्यांनी माझ्या तोंडामध्ये मारण्यासाठी हात वर उचलला, तर अवंतिका मॅम तेथे आल्यात आणि त्यांच्या दोघीत काही वाद झालेत. हे सर्व काही आता गुलाबदादा सांगतात. आणि जेव्हा मात्र मी तेथे बाहेर बाईकवर निघणारच होतो आणि तेवढ्यात ऐश्वर्याने हाक मारली. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, ऐश्वर्याने केले हे सर्व. तेव्हा सुद्धा गुलाबदादा बाईक जवळ आल्यानंतर ऐश्वर्याने त्याला मुद्दाम खोटं सांगितलं की सुमित्राने त्याला बोलावलं म्हणून. हे सुद्धा सर्व काही क्षण तो जानकीला सांगतो. तेव्हा आता जानकी या सर्वाचा विचार केल्यानंतर तिच्या बरोबर लक्षात येते की हे कारस्थान करणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. जानकी म्हणते की हो गुलाबदादा, मला सगळं काही कळलंय, कारण ह्या ब्रेकची वायर कोणी तोडली आणि हे कारस्थान सर्व त्या ऐश्वर्याने केले. तर तुम्ही तिला किचन मध्ये जाऊन दिले नाही म्हणून तिला अपमान वाटला. तिचा युगो हार्ट झाल्यामुळे ती ह्या पातळीला जाऊ शकते. गुलाबदादा, आज तुम्ही वाचलात. नशीब देवाच्या कृपेने तुमच्या जीवाला काही झाले नाही, आणि जर काही झाले असते तर म्हणून जानकीला खूप टेन्शन येते. त्यामुळे आता मात्र ही ऐश्वर्याला अद्दल तर मीच घडवणार असे ती आता ठरवते. तिची आज इतकी हिंमत झाली की ती माझ्या माणसांच्या जीवावर उठली. तिला अजून हे माहिती नाही की जानकी इतका जीव जरी लावत असली तरी सुद्धा तिच्या जीवाभावाच्या माणसावर जीवावर जर कोणी उठले तर त्याची खेर सुद्धा ती करत नाही. त्यामुळे आता मात्र तू बघत राहा की
तुला तुझ्याच भाषेत मी कशी अद्दल घडवते। तेव्हा आता जानकीने अगदी ऐश्वर्याला पूर्णपणे या सर्व गोष्टीचा जसेच तसे उत्तर द्यायचे ठरवलेले असते। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश देशमुख येण्याची वाटच बघत असतो आणि तेवढ्यात देशमुख येतात। तर ऋषिकेश विचारतो की देशमुख काय झाले, सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला मिळाले का? देशमुख म्हणतात की हो मिळाले सर, पण तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अहो देशमुख पण बिन काय करतात, पटकन दाखवा। ऋषिकेशला असं झालेलं असतं की कधी तो बॉस बघेल म्हणून। तेव्हा जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे तर ते बघितल्यानंतर आता ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यात सौमित्र हुबेहूब दिसत असतो, तो पण अगदी संपतशी बोलत, म्हणजे सौमित्रच तानांचा किडनॅपर म्हणून ऋषिकेशला अगदी त्याच्या पायाखालची जमीन सरकते। त्यानंतर आता इकडे गुलाबदादा जानकीला विचारतात की वहिनी साहेब तुम्ही अद्दल घडवणार म्हणजे नेमकं काय करणार आहात? जानकी म्हणते की हो ना, अहंकाराचं भूत तिच्या डोक्यावर बसलं आहे, तिचं ते भूत मीच उतरवणार। तिने तुमच्या गाडीच्या ब्रेकची वायर तोडली, आता मात्र मी तिचा अहंकार तोडणार आहे। तेव्हा आता जानकी परत म्हणते की मी नाही, तर गुलाबदादा म्हणतात की आपण। जानकी म्हणते की हो आपण मिळून। तेव्हा आता जानकी सुमित्राला फोन करते आणि म्हणते की आई आपल्याला एक नाटक करायचं आहे, मी तुम्हाला जे सांगते अगदी तसेच करायचं आहे। तेव्हा आता गुलाबदादांच्या समोर जानकी आता जो काही प्लॅन आहे तो सर्व सुमित्राला सांगते आणि तशाच भाषेत आता या ऐश्वर्याची त्या जिरवणार असतात। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश ते पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज बघतो, त्याचा अर्थ म्हणजे जो काही संपतला भेटला तो सौमित्र होता। तर तेव्हा आता हे देशमुख म्हणतात की म्हणजे याचा अर्थ हे सर्व करणारे सौमित्र होते का? आणि सर मला खरंच हे खूप असं विचित्र वाटतं, कारण एकदा तुम्ही सौमित्र दादांशी बोलून घ्या, हा सगळा काय प्रकार आहे? तर ऋषिकेश म्हणतो की हो देशमुख हे सर्व तर मी हे सर्व विचारतो, परंतु तोपर्यंत तुम्ही कुठेही याबद्दल काही बोलू नका, ज्या काही गोष्टी असतील त्या फक्त आपल्या दोघात असतील। तेव्हा आता देशमुख म्हणतात की खरंच थोडंसं बरं वाटलं, कारण इतका मोठा व्हिडिओ बघून सुद्धा तुमच्या भावावर विश्वास आहे। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो विश्वास तर आहे आणि तो कायम असेल, परंतु हा व्हिडिओ खोटा आहे हे सुद्धा नाही म्हणता येणार। आणि हे बघा देशमुख काही वेळेस काय होतं की जे दिसते तसे नसते। मला असं वाटतं की सौमित्र ज्या याची वाट बघत होता तो तर वकील सौमित्र दुसरा असेल, परंतु सौमित्र काहीतरी वेगळ्या कामासाठी तेथे गेला असेल, परंतु हा बॉस दुसराच कोणीतरी असेल। आणि देशमुख म्हणतात की जर परत तसं नसेल तर ऋषिकेश उठतो। ऋषिकेश म्हणतो की नाही देशमुख, सौमित्र माझा भाऊ आहे, मी त्याला चांगलं ओळखतो, तो कधी असं काही करू शकत नाही, असे सर्व काही करण्यासाठी त्याला कारण सुद्धा नाही, त्यामुळे सौमित्र कधीही नानांना किडनॅप नाही करू शकत। एकदा मला सौमित्राशी बोलायला हवे वेळेतच, आता हे जे काही गैरसमज झालेले आहे तर ते सोडवायला हवे, नाहीतर हे गैरसमज आपल्या मनाचा ताबा घेतात। मी एकदा त्याच्याशी बोलतो। तेव्हा आता देशमुख म्हणतो की हो नक्की बोला, कारण हेच योग्य असेल, तोपर्यंत ही गोष्ट देशमुख आपल्या दोघातच राहिली पाहिजे, आता कुणालाही कळायला नको। त्यानंतर आता इकडे सयाजीचा जो काही माणूस असतो किशोर, तो आता फोन करून आता सयाजीला सर्व काही सांगतो की मोठी बातमी हाताला लागलेली आहे आणि तो बातमीबद्दल खबर सयाजीरावांना देतो। तर सयाजीराव म्हणतो की बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते, आणि तेथे जे काही होईल ते मला सांगत जा। त्यानंतर आता सौमित्र लवकर घरी येतो म्हणून अवंतिका खुश होते। तर अवंतिका म्हणते की अरे आज तर खूप लवकर घरी आलास आणि असं रोजच व्हायला हवं। तेव्हा सौमित्र म्हणतो की काहीतरी एका क्लायंट सोबत मीटिंग होती त्यामुळे लवकर घरी आलो। दोन भावांची केस होती, किशोर आणि संपत, प्रॉपर्टीवरून वाद आणि गैरसमज, आणि मला तर हेच कळत नाही की लोक कसे पण भांडतात। त्यावर आता अवंतिका म्हणते की अरे का भांडतात म्हणजे अरे शिक्षण कमी असते त्यामुळे नॉलेज थोडं कमी असते, शिक्षण कमी असल्यामुळे समज नसते, असे कितीतरी कारण आहेत त्यामुळे असे भांडणं होतात। तर सौमित्र म्हणतो की हो ना, शिक्षणाने नॉलेज वाढते, समजूतदारपणा येत नाही। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो समजूतदारपणा उमजत असतो आणि नसेल तर आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून तरी तो शिकायला हवा। तर अवंतिका म्हणते की अरे हाताची पाचही बोटं सारखी नसतात तर माणसं कशी सारखी असणार बरं? आणि हे बघ मी त्यांना अगदी प्रेमाने समजावलं की हे बघा कोर्टाची पायरी चढून काही होत नसतं, जे काही आपल्यात वाद आहे अगदी समंजसपणाने ते सोडवा म्हणजे सर्व व्यवस्थित होईल। तर अवंतिका खुश होते आणि म्हणते की वा रे सौमी, खरंच धन्य आहेस रे तू, पैसे कमवण्यापेक्षा आपापसात बोलून ही केस सॉल्व्ह करा, कोर्टाची पायरी चढू नका, असं म्हणणारा तू एकमेव वकील या जगामध्ये असेल। म्हणून आता अवंतिका सौमित्र
कौतुक करते आणि सौमित्र खुश होतो. विचारतो की अगं तुला ते वकील माहिती आहे का परांजपे. तर अवंतिका म्हणते की हो ते घाऱ्या डोळ्यांचे का. तर सौमित्र म्हणतो की हो एकदा त्यांनी मला एक केस दिली होती आणि अगदी मोठ्या आनंदाने मी केस त्यांना ती जिंकून दिली आणि तेव्हा मी त्यांच्याकडे अगदी आनंदानेच गेलो होतो आणि तेव्हा आठवते का मला ते काय म्हणाले होते. तर अवंतिका म्हणते की अरे काय म्हणाले असणार. सौमित्र रणदिवे तुम्ही किती स्मार्ट आहात, अगदी कमाल आहात कमाल. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाही अगं ते मला असं म्हणाले की तू मूर्ख आहे बिंडोक. वकील जर वर्षानुवर्षे चालत राहणाऱ्या ह्या ज्या केस असतात तर एका एरिंग मध्ये ते सोडवणार असणार. त्या केस मधून ते लाखो करोडो रुपये कमवतात. तर ते पैसे तू कसे कमवणार आहेत. आणि त्याच दिवशी अवंतिका मी असं ठरवलं होतं की आपण सुद्धा असं वर्षानुवर्ष ज्या केस आपल्याला मिळतील त्या आपण असं चालवत नाही ठेवायच्या. तारीख पर तारीख असा खेळ आपण खेळायचा नाही. आणि जर कोर्टाची पायरी न चढताच निकाल लागत असेल तर ते सुद्धा आपण करायला मागे पुढे बघायचं नाही. तेव्हा आता अवंतिका खुशून म्हणते की खरंच आय एम सो प्राऊड ऑफ यू. सौमित्र म्हणतो की अगं भावाभावात जे काही वाद होतात ते खरंच मला नाही आवडत. भावाभावांनी मिळून एकत्र अशी प्रॉपर्टीचा सगळं काही व्यवस्थित करायला हवं. आणि तेवढंच नाही अगं प्रॉपर्टीसाठी लोकांना आपल्या आई वडिलांशी सुद्धा मी भांडताना बघितलेलं आहे आणि मला कळतच नाही की असे जे काही भावाभावात वाद होतात ते ऐकूनच मला खरंच खूप असं वाईट वाटतं. अवंतिका खुशून त्याचं कौतुक करते की खरंच वेड्या तू किती समजूतदार आहेस. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं त्या बाबतीत अवंतिका मी अगदी ऋषिकेश दादासारखा आहे, अगदी कुटुंबाला महत्व देणारा प्रामाणिक. आणि तेवढ्यात आता ऋषिकेशचा फोन येतो. तर सौमित्र खुशून म्हणतो की घ्या 100 वर्ष आयुष्य आणि बोल. फोन घेऊन तो ऋषिकेश दादाला म्हणतो की बोल. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की अरे तू काही कामात आहे का. तेव्हा आता सौमित्र हसून म्हणतो की अरे आत्ताच मी कामावरून घरी आलो काहीतरी काम आटपून. तेव्हा आता ऋषिकेश त्याला म्हणतो की तू ऑफिसला येऊ शकतोस का, थोडं महत्वाचं तुझ्याशी बोलायचे होते. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे दादा तूच घरी ये, आपण छान गच्चीवर बसून गप्पा करूयात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही सौमित्र काही गोष्टी घरी नाही बोलता येत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे मी येतो असं बोलून तो फोन कट करतो. तर अवंतिका विचारते की काय रे येतो म्हणजे नक्की कुठे जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आता इकडे लगेच आजी घाईने आता शर्वरी बद्दल जे काही ऐकलेले आहे ते सर्व सांगण्यासाठी मात्र आता सुमित्राचं बोलणं आणि नानांचं बोलणं चोरून ऐकलेले असते आणि घाईने ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते की गुंडी अगं चल तुला आनंदाची बातमी आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो आजी काय झालं इतकं, काय इतकं ओरडतात, काय सांगायचं आहे तुम्हाला. तेव्हा आता आजी म्हणते की अगं मी तुला तुझ्या फायद्याची गोष्ट सांगायला आले आणि तुला माझी कटकट वाटते का, त्यामुळे मी तुला नाही सांगत. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी अहो मी जरा टेन्शनमध्ये होते म्हणून चिडले. तेव्हा आता तुम्हाला जे सांगायचे असेल ते सांगा, खरंच सॉरी बरं का. तेव्हा आता लगेच आजी सांगायला सुरुवात करते की हे बघ जेव्हा मी नानासाहेब आणि सुमित्रा रूममध्ये बोलत होतात आणि तेव्हा गेले तर ऐश्वर्या म्हणते की हो म्हणजे ते रूममध्ये बोलत होते आणि तुम्ही चोरून सर्व ऐकलं आणि बरं ओके सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे. तेव्हा आता आजी म्हणते की अगं शर्वरी आणि विक्रांत या दोघांचे रिपोर्ट्स आलेले आहेत. आणि आता ऐश्वर्या म्हणते की अच्छा म्हणजे त्यांचे रिपोर्ट आले आणि काय आलं बरं रिपोर्ट्समध्ये. तेव्हा आता आजी सांगते की अगं ते विक्रांतमध्ये दोष आहे, विक्रांतमध्ये ब्युनी आहे म्हणून त्यांना मूल होऊ शकत नाही. तर ऐश्वर्या म्हणते की बघा दोष तर विक्रांतमध्ये आहे आणि तुम्ही बिचाऱ्या शरुताईंना नावं ठेवत होता. आजी म्हणते की अगं जरीही शरूमध्ये दोष नसला तरी सुद्धा मला त्या दोघांबद्दल वाईट वाटतंच ग, बिचारी किती दुःखातून जात असेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अगं अहो आजी हीच तर वेळ आहे शर्वरीताईंना आधार देण्याची आणि ह्या इतक्या मोठ्या दुःखातून बाहेर काढण्याची आणि त्याचाच आपल्याला फायदा होऊ शकतो कारण आपण शर्वरीताईंना आपल्या बाजूने वळून घेऊ शकतो. जानकीपासून शर्वरीताईंना तोडण्यासाठी मला असा फार वेळ नाही लागणार. असेच एक एक करून मी त्या जानकीची सर्व काही माणसं एक एक करून तिच्यापासून तोडते. जसे आज मी त्या गुलाबला तिच्यापासून वेगळं केलं, त्या गुलाबला मी चांगला धडा शिकवला. तेव्हा आता आजी म्हणते की काय गुलाबला, अगं गुलाबचं काय. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की नाही अगोदर तुम्ही प्लीज म्हणा. तर आता आजी म्हणते की अगं सांग ना नेमकं काय गुलाबचं सांग ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हात जोडून तुम्ही मला असं म्हणायचं की प्लीज ऐश्वर्या मी तुझ्यासमोर हात जोडते मला सांग ना काय झाले ते. आजी म्हणते की अगं एवढंच बोलायचं का आणि खरंच मला हे कधी असं नाही जमलं हात वगैरे जोडून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो हो जमेल, प्रयत्न करा नक्की जमेल. तेव्हा आता आजी अगदी प्रेमाने म्हणते की ऐश्वर्या अगं मी तुझ्यासमोर हात जोडते सांग ना मला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सांगू. तर आजी म्हणते की हो हो सांग ना.
आजी म्हणते की गुंडे सांग ना, तर ऐश्वर्या म्हणते की नक्की सांगू. तेव्हा आता आजी म्हणते की हो सांग. ऐश्वर्या म्हणते की नाही सांगणार. ऐश्वर्या काही सांगायला तयार नसते, तर आजी म्हणते की हो माझी मस्करी करते, थांब एक दिवस तुझी सुद्धा कोणीतरी मस्करी करेल. त्यानंतर आता जानकी घरी येते. जानकी घरी आल्यानंतर ती आता खुणावते. आता आईंना म्हणते की आई प्लॅनला सुरुवात करायची. तेव्हा आता जानकी थोडंसं डोळ्यात पाणी आणते आणि जोरजोराने रडायला सुरुवात करते. आई आई आजी आजी. अवंतिका आणि स्वतः मात्र मोठ्याने रडत असते. तेव्हा आता ह्या तिघीजणी तिच्याजवळ येतात आणि ऐश्वर्या सुद्धा धावतच येते. तेव्हा मात्र आता सुमित्रा मुद्दाम विचारते की काय ग जानकी, अगं काय झाले. जानकी रडत म्हणते की आई तुम्ही मला गुलाबदादांना बोलवायला सांगितलं होतं ना. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो. म्हणते की अहो आई तुम्ही गुलाबदादांना बोलवायला सांगितलं होतं, पण देवसुद्धा किती निष्ठुर झाला हो. तेव्हा आता सुमित्रा आजी आणि अवंतिका विचारतात की अगो जानकी वहिनी काय झालं नेमकं, गुलाबदादा ठीक तर आहेत ना. तेव्हा आता जानकी अगदी आपले कान दाबते आणि खरंच इतकी वाईट बातमी आहे माझ्याकडे, खूप वाईट बातमी आहे, आणि रडण्याचं खूप मोठ्याने नाटक करते. जानकी म्हणते की हो आई आपले गुलाबदादा. तेव्हा आता आजी म्हणते की काय नोकरी सोडून गेला, तर जानकी म्हणते की नाही हो ते जग सोडून गेले. तेव्हा मात्र आता सर्वांना धक्का बसतो. तर अवंतिका म्हणते की काय, तर आजी म्हणते की अरे देवा. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं काय सांगतेस. अवंतिका म्हणते की वहिनी काय. तेव्हा लगेच आता सुमित्रा चक्कर येण्याचं नाटक करते. ऐश्वर्याचा चेहरा अगदी खुलतो. तर अवंतिका म्हणते की वहिनी अहो हे कसं शक्य आहे, तुम्ही काही असं बोलू नका की हे कसं झालं आणि काय घडलं. तर जानकी रडत म्हणते की अगं अवंतिका खरंच याबद्दल मला खरंच माहिती नाही, मला फक्त एवढंच कळलं की गुलाबदादा दरीत कोसळले म्हणून, ते आणि त्यांची बाईक दरीत पडली एवढीच, आणि रडायला सुरुवात करते. सुमित्रा म्हणते की देवा अरे कसं केलं तू हे गुलाब, अरे तू आम्हाला सोडून गेलास का. आता ह्या तिघी सुद्धा रडायचं नाटक करतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे कसं झालं हे, अरे तू सांगून तर जायचं ना, आणि असं न सांगता तू दरीत गेला रे गुलाबा. आजी म्हणते की असं कसा गेला, तो आगाऊ होता परंतु जरा बरा होता, आणि कशाला तो बाईक घेऊन गेला, चालत का गेला नसेल. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की आजी अहो काळ कधी कुणाला सांगून येतो का, नाही ना. हे बघा खरं तर गुलाबदादांची वेळ आली आणि ते हे जगातून आपल्याला सोडून निघून गेले. तेव्हा आता अवंतिका खूप रडायला सुरुवात करते आणि म्हणते की वहिनी अहो काय बोलतात तुम्ही, आजच सकाळी मात्र गुलाबदादा मला म्हटले होते की अवंतिका मॅडम मी तुमच्यासाठी तुमच्या आवडतं वांग्याचं भरीत करतो म्हणून. सुमित्रा म्हणते की अगं बाई असं म्हणाला होता तो, आणि भरीत न करताच दरीत पडला तो. आता जानकी तर मोठ्याने रडायला अगदी सुरुवात करते आणि नाटक करत असते. तेव्हा ऐश्वर्या मात्र हे सर्व अगदी शांतपणे बघते आणि मनात म्हणते की हो हो रडा, अगदी मोठ्याने रडा, मला कसं दररोज रडवता, मग तुम्ही सुद्धा अजून रडा, आणि अरे देवा मला सुद्धा रडण्याचं नाटक करावं लागेल, नाहीतर हे सर्वजण माझ्यावर डाऊट घेतील. तेव्हा आता ह्या तिघी जणी रडत असतात. तर लगेच आता ऐश्वर्या सुद्धा रडायला नाटक करायला सुरुवात करते की अरे देवा, अरे गुलाबा मी तुझ्यावर सकाळी इतकं चिडले म्हणून तू इतका रुसला, आणि रुसून तू हे जगच सोडून गेलास का. आजी अहो हे काय झालं, आणि गुलाबचं बाईक चालवताना व्यवस्थित लक्ष नव्हते का. तेव्हा आता नक्की त्याचं लक्ष नसेल. तर लगेच जानकी म्हणते की असं कसं लक्ष नसेल, त्यांचं लक्ष होतं, आणि मला असं कळलं की गुलाबदादा जेव्हा हायवेवरून बाईकवरून जात होते, अचानक जेव्हा ते दरीच्या कडेला गेले तेव्हा मात्र त्यांचं ब्रेक हे लागेना, आणि कायमचं त्यांच्या आयुष्यालाच आता ब्रेक लागला, तो पण कायमचा. ते आणि त्यांची बाईक दोघेही आता दरीत कोसळले आणि मोठ्याने गुलाबा गुलाबा करून रडतात. अवंतिका सुद्धा गुलाबदादा म्हणून मोठ्याने रडते. तर ऐश्वर्या आता देवाला हात जोडते. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो गुलाबदादांसोबत जे काही झाले ते खरंच किती वाईट झाले, आणि गुलाबदादा आता या जगात नाही हे सगुणाला कळले तर खरंच किती वाईट होईल. सुमित्रा म्हणते की अगं खरंच ना, ती तर हा धक्का सहन करू शकणार नाही, त्याचं प्रेत बघून आता मात्र ती हा धक्काच नाही सहन करू शकत. तर जानकी म्हणते की आई अहो त्यांचं प्रेतच नाही मिळणार. आजी विचारते की का प्रेत नाही मिळणार, तो मेला ना, मग प्रेत मिळायला काय हरकत आहे. तर जानकी म्हणते की नाही मिळणार, दरी अशीच आहे, कारण त्या दरीमध्ये जर कोणी गेले तर त्या दरीमधून तो माणूस काय पण त्याचं प्रेत सुद्धा नाही मिळत. आणि आजी मी गावाकडे लोकांकडून ऐकलं होतं की जो कोणी या दरीत पडेल ना तो कधीच पुन्हा येत नाही, त्याचं प्रेत सुद्धा नाही मिळत. ती दरी म्हणजे एक नरक आहे, ती साधी सुधी दरी नाही. तेव्हा ऐश्वर्या तर अगदी खुश होऊन देवाला हात जोडत असते. ती दरी नाही तर शापित दरी आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगो बाई शापित दरी म्हणजे, तर जानकी म्हणते की हो तेथे ना अजून एक असा भीतीदायक प्रकार आहे की त्यामुळे लोक खूप घाबरतात. आणि जानकी म्हणते की आई अहो विचारा ना कशामुळे. तर सुमित्रा विचारते की अगं कशामुळे,
जानकी सांगते की आई अहो तेथे एक वाईट शक्ती आहे। तेव्हा सुमित्रा विचारते की अगं कसली वाईट शक्ती? तर लगेच जानकी म्हणते की नकारात्मक आणि इतकी वाईट शक्ती असते, त्या वाईट शक्तीत जो काही माणूस म्हणून पडतो ना तो कधीच माणूस म्हणून येत नाही, तो भूत म्हणून येतो। तेव्हा आता भूत म्हटल्यानंतर आजी तर खूपच घाबरते, अवंतिकाला हसू येत असतं। आजी म्हणते की अगं काही फालतू सारखं काय सांगतेस, अगं भूत वगैरे काही नसतं। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी, त्या असल्या भूताबितावर मी विश्वास ठेवत नाही, भूत वगैरे काही नसतं। सुमित्रा म्हणते की अगं भूत असतं, तुम्ही दोघी हिच्यावर विश्वास ठेवा। अगं त्या जागेबद्दल मी सुद्धा ऐकलं होतं, कारण ती दरी खरंच शापित दरी आहे। आता आजी म्हणते की अरे देवा, मी गुलाबला इतकं छळलं म्हणजे नक्कीच तो माझ्या मानगुटीवर बस। तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो आजी, तो कशाला तुम्हाला काही करेल, तुम्ही गुलाबदादांना नाही छळले, तुम्ही त्यांना मारलत का? तर आजी म्हणते की नाही। जानकी विचारते की तुम्ही त्यांना मारलेत का? तुमच्यामुळे ते मेलेत का? त्यांचा ऍक्सिडेंट तुमच्यामुळे झाला का? त्यांच्या गाडीचे ब्रेक तुमच्यामुळे फेल झाले का? त्यामुळे आजी तुम्ही घाबरू नका। हे बघा, ज्या माणसांनी गुलाबदादांना मारलं मग त्या माणसाच्या मानगुटीवर गुलाबदादांचं हे भूत बसणार आहे। आणि अख्खं गाव असं म्हणतं की जे काही त्या दरीत पडलेला माणूस त्याचं भूत जेव्हा होतं तेव्हा तो अख्ख्या गावाला सुद्धा सोडत नसतो। आणि तुम्हाला माहिती आहे ना, खून का बदला खून। आजी म्हणते की हो ना, खून का बदला खून आणि दरी का बदला दरी। आता सुमित्रा जानकी घाबरण्याचं नाटक करतात, तेव्हा आजी ऐश्वर्याला खुणावते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, मी नाही घाबरत। तेव्हा आता अवंतिका, जानकी आणि आजी सुमित्रा या सगळेजणी मस्त आता आतमध्ये निघून जातात आणि ऐश्वर्या आता पूर्णपणे घाबरते आणि चोरून ऐश्वर्याकडे बघत असतात। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश सौमित्र येण्याची वाटच बघत असतो आणि जो काही आता ऋषिकेशच्या ऑफिस मधील जो आता पिओन असतो तर तो सयाजीचा माणूस असतो, तो पूर्णपणे आता लक्ष देऊन असतो इकडे काय घडतं काय नाही याची खबर त्याला आता सयाजीला द्यायची असते। आणि तेवढ्यात तेथे सौमित्र येतो, तर सौमित्र आता ऋषिकेशला विचारतो की दादा, अरे तू इतक्या रात्री मला बोलावून घेतलं, सर्व काही ओके तर आहे ना? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, बस खाली। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला तुझ्याशी थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं। तेव्हा सौमित्र म्हणतो की बोल ना। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की तुला आठवते का, मी तुला एक प्रश्न विचारला होता की तू संपत नावाच्या माणसाला ओळखतो का? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे आपलं बोलता बोलता राहूनच गेलं, कारण वहिनी आपल्याला जेवायला बोलवायला आली होती। अरे मी संपतला ओळखतो, तो माझा क्लायंट आहे। तेव्हा ऋषिकेश विचारतो की कधी भेटला होता? सौमित्र म्हणतो की 2 दिवस अगोदर भेटलो होतो आणि काल सुद्धा भेटलो होतो, त्याच्यासोबत मी एका माणसाला सुद्धा भेटायला गेलो होतो। तेव्हा आता ऋषिकेश त्याच्याकडे बघत असतो, तर सौमित्र विचारतो की दादा अरे काय झाले? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ सौमित्र, अरे तू गेल्या काही दिवसापासून संपतला भेटत होता, ही गोष्ट मला कळत होती। तेव्हा आता सौमित्रला धक्का बसतो। सौमित्र म्हणतो की दादा अरे कळत होती म्हणजे नक्की काय? नाही म्हणजे तू नेमकं काय म्हणतो हे मला नाही कळलं, कारण मी अशा बऱ्याच क्लायंटला रोज भेटतो, तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थांब सांगतो। तेव्हा आता जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे मोबाईल मधील ते सगळं काही आता तो सौमित्राला दाखवतो आणि म्हणतो की हा सगळं काय प्रकार आहे? सौमित्र म्हणतो की अरे ती तर मीटिंग आहे, आणि तर म्हणतो की 1 सेकंद, तू हे सर्व सीसीटीव्ही फुटेज काढून घेतलं तर? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, कारण यामध्ये तू त्या संपत सोबत उभा आहे। तर सौमित्र म्हणतो की हो, परंतु दादा अरे तुझ्या डोक्यामध्ये खरंच काय सुरू आहे मला नाही कळत। मी तुला परत एकदा क्लिअरली सांगतो की अरे संपत माझा क्लायंट आहे। 2 दिवस त्याला एका प्रॉपर्टीच्या केस बद्दल बोलायला भेटलो होतो, कारण त्याला त्या केस बद्दल बोलायचं होतं। तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की कुणाच्या प्रॉपर्टीची केस? तर सौमित्र म्हणतो की त्याच्या आणि त्याच्या चुलत भावाच्या, आणि काल मी अगदी तिकडेच त्याच्या भावाला भेटायला गेला होता, तुम्हाला विचारलं होतं की तुझी गाडी तिकडे काय करत होती, परंतु दादा अरे काय झालं, तू हे सर्व मला का विचारतो? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे हा संपत आहे ना, जो तुझा क्लायंट म्हणून तुला भेटतो, अरे त्यानेच आपल्या नानांना डांबून ठेवलं होतं, अरे तोच आपल्या नानांचा किडनॅपर आहे। तेव्हा आता सौमित्राला धक्का बसतो। सौमित्र म्हणतो की काय, संपत नानांचा किडनॅपर आहे? म्हणजे इतक्या दिवस मी नानांच्या किडनॅपरला भेटतोय? तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि ऋषिकेश म्हणतो की काही झालं तरी त्या संपतला आपल्याला पकडायला हवंच, तोच आपल्याला सांगू शकतो की बॉस नक्की आहे तरी कोण, आता त्या संपतला भेटून दे एकदा, मी त्याला नाही सोडणार। असे जेव्हा सौमित्र म्हणतो तर ऋषिकेश म्हणतो की नाही, त्याला तर आता भेटायचं, आणि तुम्ही दोघं परत कधी भेटणार आहात ते मला सांग। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की संपत मला उद्याच भेटणार आहे। ऋषिकेश म्हणतो की हो, तू उद्या त्याला नक्की भेट, आणि मी सुद्धा तेथे त्याला भेटायला येतो, आपण दोघे मिळून त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊया, त्याच्याकडून खरं काय आहे ते सर्व आपण वधून घेऊयात, मग कळेल तरी हा नक्की बॉस कोण आहे। तेव्हा मात्र आता ह्या पिओनने सर्व काही ऐकलेलं असतं। त्यानंतर आता ऐश्वर्या घाबरतच इकडे बाजूला येते आणि घाबरतच आता ती सयाजीला फोन करते, हॅलो दादा हो ऐका, कारण माझ्याकडून येते आता की खूप मोठी चूक झालेली आहे। तेव्हा आता सयाजी म्हणतो की काय ग पोरी, अजून काय आता चूक करून ठेवली
ठेवली, जे काही तुला सांगायचं आहे ते व्यवस्थित नीट व्यवस्थित सांग बरं मला. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तो गुलाब आहे ना, तो मला इतका म्हणजे अपमान करत बोलत होता आणि त्याचा मला इतका राग आला, म्हणून मला इतका राग आला होता. तेव्हा आता लगेच सयाजी म्हणतो की अगं नेमकं काय केलंस तू त्याला, असं काय बोलतेस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणून जाते की डॅडा अहो मी मारलं त्याला. तेव्हा सयाजी म्हणतो की मारलं ना, मग त्याच्या औषध पाण्याचा खर्च तू करून टाक. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्हाला कळत कसं नाही की नेमकं मी काय म्हणते ते. अहो डॅडा मी त्याला मारलं, त्या गुलाबला मी मारून टाकलं. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सयाजीला धक्का बसतो. सयाजी म्हणतो की पोरी अगं तू काय करून ठेवलंस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा हो कारण त्या गुलाबचा मला इतका राग आला होता आणि रागाने मात्र मी त्याच्या बाईकचे ब्रेक फेल केले आणि त्याची बाईक तो जेव्हा घेऊन गेला तेव्हा मात्र जाताना त्याचा खूप मोठा अपघात होऊन तो दरीत कोसळला आणि तो दरीत पडून मेला. तेव्हा आता सयाजी म्हणतो की पोरी अगं तुझ्या रागावर कंट्रोल नाही आणि हे बघा डॅडा मला काही माहिती नाही, हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे जा, तुम्हीच काहीतरी करू शकतात आणि मला वाचू शकतात. तेव्हा आता सयाजी म्हणतो की पोरी तू एक काम कर, अगोदर तुझं थोबाड बंद, मी तुला कळवेपर्यंत तू आणखीन काहीतरी आता प्रताप करून ठेवू नकोस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते हो डॅडा. तर सयाजी तिला रागाने फोन ठेवायला सांग आणि सयाजी म्हणतो की ही पोरगी आता अगदी डोक्याला ताप होऊन बसली म्हणून त्याला वैताग येतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या खूप घाबरते. जानकी तर म्हणत होती की त्या आता गुलाबचं भूत होईल आणि आता गुलाब भूत होऊन येईन का म्हणून ती खूप घाबरते आणि परत आपल्या तोंडात मारून घेत असते आणि म्हणते की नाही असं काही होणार नाही, भूत वगैरे काही नसते, मी तर विश्वास ठेवू शकत नाही, भूत वगैरे काही नसतं. आणि आता ती अंधारात असते आणि मागून कसला तरी आवाज येतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते. तेव्हा जानकीन त्या मुद्दाम आता ऐश्वर्याला घाबरत असतात. तर ऐश्वर्या म्हणते की कोण आहे तिकडे, कोण शुकशुक करतं, तिकडून शुकशुक करू नको, हिम्मत असेल तर समोर ये माझ्या. तेव्हा आता गुलाबदादा असतो आणि गुलाबदादा आता जानकीच्या प्लॅननुसार ऐश्वर्याला घाबरण्यासाठी तेथे येतो. ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि वहिनी मी परत आलो. तेव्हा ऐश्वर्या खूपच घाबरते आणि ऐश्वर्या आता रूम मध्ये येते आणि इतकी घाबरलेली असते की मी का त्या गुलाबच्या वाकड्यात गेले असेल, तो एक साधा नोकर होता, मी का त्याच्या बाईकचे ब्रेक फेल केले असेल आणि आता जर तो माझ्या समोर आला माझा हार्ट फेल होईल आणि मी मरून जाईल. ऐश्वर्याची इतकी आता जानकीने जिरवलेली असते, बापरे आता मी काय करू आणि दार तर मी बंद केलेला आहे, मग नक्की आता तो नाही येणार. आणि तेवढ्यात खिडकीतून आता पुन्हा गुलाबदादा तिला घाबरायला येतात. तेव्हा आता ऐश्वर्या आणखीन घाबरते, इतकी घाबरलेली असते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या घाबरत ओरडत असते की प्लीज गुलाबदादा मला माफ कर, मला माफ कर. अगदी पूर्णपणे घामाघूम झालेली असते आणि इतकी तिचा थरथर काप होतोच आणि गुलाबदादा मुद्दाम आता जानकीच्या सांगण्यावरून तिला घाबरण्यासाठी परत त्या रूम मध्ये घुसतात आणि अगदी विचित्र अवतार घेऊन येतात. तेव्हा आता ऐश्वर्या इतकी घाबरते, प्लीज मला मारू नको मारू नको म्हणून अगदी हातापाया पडायला सुरुवात करते. तेव्हा आता जानकी समोर येते. जानकी म्हणते की काय ग आतून मेलेल्यांना काय मारायचं. आणि तेवढ्यात जानकीला बघून आता ऐश्वर्याला धक्का बसतो. ती म्हणते की जानकी तू. तेव्हा मात्र मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.